नमस्कार सर्वांना। आज आपल्याला बघायचं आहे की मार्गशीर्षचे यावर्षी किती गुरुवार आहे। 5व्या गुरुवारी अमावस्या आहे, तर उपवास धरायचा का, या दिवशी पूजा करायची का। त्याचबरोबर जर कोणी नव्यानेही जर मार्गशीर्षचे जर गुरुवार करत असेल तर त्याचे नियम काय आहे, अटी काय आहे, तर तेच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। यंदा मार्गशीर्षचे 5 गुरुवार आलेले आहे। कुटुंबात सुख शांती नांदावी, दुःख रोगांचा नाश व धनधान्याची संपन्नता लाभावी, यासाठी स्त्रिया महालक्ष्मीची भक्तिभावाने मार्गशीर्ष गुरुवारी पूजा करत असतात। तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहे। 5वा गुरुवारी अमावस्या आहे, त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडालेला आहे की 5 गुरुवार धरावे की 4 धरावे। तर आपल्याला नेहमीप्रमाणे आपले गुरुवार धरायचे आहे। जो 5वा अमावस्यायुक्त जो गुरुवार आहे त्या दिवशी सुद्धा आपल्याला नित्यनियमानुसार आपल्याला व्रत पूजा सर्व करायची आहे। कुठलाही संभ्रम मनात पाळायचा नाही। या उलट देवीचे व्रत करण्यासाठी आपल्याला एक दिवस जास्तीचा मिळालेला आहे। पहिला गुरुवार हा 14 डिसेंबरला आहे, दुसरा 21 डिसेंबरला, तिसरा 28 डिसेंबरला, चौथा 4 जानेवारीला आहे आणि 5वा गुरुवार हा 11 जानेवारीला आहे। या दिवशी अमावस्या जरी असली तरी पण हा गुरुवार आपल्याला पकडायचा आहे। तर मार्गशीर्ष महिन्यातील आपण जे गुरुवार पकडतो तर त्याची पूजा मांडणी कशी असते, तर आपल्याला काय करायचं, एक पाट घ्यायचा किंवा एक चौरंग घ्यायचा, त्यावर एक वस्त्र अंथरायचं। जर लाल असेल तर अतिउत्तम, कारण माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे। तर लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं। आपणही छान साडी वगैरे घालायची, लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची घातली तरीसुद्धा चालेल। पांढरी, निळी, काळी असे रंग वापरायचे नाही। तर त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा, त्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचं। त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर तो ठेवायचा किंवा जर मूर्ती असेल तर ती ठेवायची। आधी आपल्याला गणपती बाप्पाला स्नान घालून घ्यायचं। पंचामृताने घाला, दुधाने घाला किंवा पाण्याने घाला। अभिषेक घालताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा मंत्र म्हणायचा। त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं, 2 विड्याची पानं घ्यायचे, त्याच्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचं। खाली थोड्याशा अक्षदा टाकायच्या, त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि गणपती बाप्पांना विराजमान करायचं। त्यांच्या बाजूला जर तुमच्याकडे महालक्ष्मीची जर मूर्ती असेल तर ती ठेवा, तिलाही अभिषेक घालून घ्या आणि त्यांनाही अशाच प्रकारे 2 विड्याची पानं घ्यायचे, त्याच्यावर थोड्याशा अक्षदा घ्यायच्या, हळदी कुंकू टाकायचं आणि त्याच्यावरही माता लक्ष्मीला ठेवायचं। त्यानंतर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता, शंख असेल तर शंख ठेवा किंवा कवड्या असेल तर कवड्या ठेवा। नसेल जर तुमच्याकडे काहीच नाही आहे तर आपल्याला काय करायचं, फक्त फोटो असेल तर फोटो ठेवा आणि जर तुमच्याकडे फोटोही नसेल तर आपल्याला दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला खाली घट स्थापन करून घ्यायचा। तर तो घट स्थापन कसा करायचा, तर खाली थोड्याशा आपल्याला अक्षदा टाकायच्या, म्हणजे रास ठेवायची। तुम्ही ती तांदळाने ठेवा किंवा गव्हाने ठेवा। अष्टदल कमळ काढलं तरीसुद्धा चालेल, स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल किंवा फक्त गोल आकारात रास ठेवली तरीसुद्धा चालेल। त्याच्यावर आपल्याला पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा, त्याच्यावर तांब्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं। त्या तांब्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर 1 सुपारी असं टाकायचं। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर आंब्याचे जे पानं असतात तर ते 5 पानं लावायचे किंवा जर विड्याचे असेल तर विड्याचे लावा आणि जर तेही नसेल तर फक्त एक आंब्याचा ढगळा तोडून आणला आणि तो तसाच जरी लावला तरीसुद्धा चालतो। आणि त्याच्यावर आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे, ज्याला आपण नारळ म्हणतो। नारळ ठेवा, नारळालाही हळद कुंकू लावून घ्या, त्यांनाही अक्षदा लावून घ्या। तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही साधी मांडणी केली तरीसुद्धा चालते। पण बघा, आता बाजारामध्ये बऱ्याचशा गोष्टी सजवण्यासाठी अवेलेबल आहे, जसं की मुकुटात किंवा देवीचे कपडे, तर हे सगळं मिळतं। तर तुम्ही ते सुद्धा केलं तरीसुद्धा चालेल। गळ्यामध्ये मंगळसूत्र, कानातले, त्याचबरोबर नथनी कोणी घालतं, नथ घालतं, तर अशा प्रकारे तुम्ही डेकोरेशन केलं तरीसुद्धा चालतं। तिला सजवलं तरीसुद्धा चालतं, नाही सजवलं तर ॲज इट इज जसं आपण मंगल कलश स्थापन करतो तशा प्रकारे स्थापन केलं तरीसुद्धा चालतं। आणि त्यानंतर आपल्याला 5 फळं ठेवायचे, त्याच्यानंतर 1 विडा ठेवायचा, 2 विड्याची पानं घ्यायचे, त्याच्यावर आपल्याला बदाम, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, खारीक हे सगळं ठेवायचं। त्यानंतर पत्रीसुद्धा मिळते बाजारामध्ये, तर ती सुद्धा ठेवली तरीसुद्धा चालते, नाही ठेवली तरीसुद्धा चालते, असं काही कंपल्सरी नाही। तर अशा प्रकारे ही साधी सोपी मांडणी असते।
तर ती आपल्याला करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला जी महालक्ष्मीचं जे पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये त्यांची कथा आहे, तर ती कथासुद्धा आपल्याला नक्की वाचायची आहे। मांडणी करून झाल्यावर कथा वाचायची, त्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर कसला तरी गोड गोष्टीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा। म्हणजे तुम्ही खिरीचा दाखवू शकता किंवा शिरा करू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, किंवा खडीसाखर असू द्या तरीसुद्धा चालेल। तर त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलायची असते। त्याच दिवशी पूजा उचलायची नाही। तुम्ही ही पूजा सकाळीसुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी केली तरीसुद्धा चालते। जे कोणी जॉबवाले असेल त्यांनी संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या पूजेचं काय करायचं, जसं की फुलं पानं निर्माल्यामध्ये टाकायची आपल्याला। तुम्ही एखाद्या झाडाखाली सुद्धा टाकू शकता जिथे पाय लागणार नाही कोणाचा, अशा ठिकाणी। त्यानंतर त्या कलशातलं पाणी आपल्याला तुळशीला टाकायचं आहे, थोडंसं घरामध्येही शिंपडायचं आहे। त्यानंतर जे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ते सुद्धा तुम्ही आपल्या देवघरामध्ये परत ठेवून द्यायचं। तर अशा प्रकारे आपल्याला ही मांडणी उचलून घ्यायची। जिथे तुम्ही जर काही फळं वगैरे ठेवलेले असेल तर ते फळं तुम्ही प्रसादा स्वरूपात खाऊ शकता। त्यानंतर जे विड्यावर तुम्ही बदाम हळकुंड ते ठेवले होते तर ते तुम्ही परत पुढच्या ज्या गुरुवारी आपण परत पूजा मांडणी करणार आहोत त्यावेळेस तेच ठेवले तरीसुद्धा चालते, प्रत्येक वेळेस नवीन आणायची गरज नाही। तर अशा प्रकारे तुम्ही ही पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी उचलू शकतात। तर आता नियम काय आहेत, तसे नियम काही अवघड नाही। जर तुम्हाला मार्गशीर्षचे जर गुरुवार करायचे असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी उपवास करायला लागेल। जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही शक्यतो फळाहारच घ्यावा, खिचडी खाऊ नये आणि जेवण आपल्याला संध्याकाळी करायचं आहे, म्हणजे रात्री उपवास सोडायचा आहे। जर तुम्ही हे गुरुवार करत असाल तर ह्यामध्ये आपल्याला तामसिक भोजन म्हणजे नॉनव्हेज किंवा कांदा लसूण हे शक्यतो टाळायचं आहे। त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी ही करायचीच आहे। पूजा मांडणी झाल्यानंतर कथा ही वाचायची आहे, आरती ही करायची आहे आणि त्यानंतर नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचं आहे। तुमच्याकडे जर पोळी भाजीचा जरी नैवेद्य असेल तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही जर शक्यतो जर काही गोड करू शकत असाल तर त्याचं दाखवलं तरीसुद्धा चालतो, पण शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते। तुम्ही कितीही केलं आणि जर तुमची श्रद्धाच जर मनापासून नसेल आणि तुम्ही मनापासून जर करत नसाल तर त्या गोष्टीचा काहीही उपयोग नसतो। त्यामुळं देवाला भाजी पोळीचा जरी नैवेद्य असेल तरीसुद्धा चालतो। तर त्यानंतर शेवटच्या गुरुवारी आपल्याला ह्याचं उद्यापन करायचं असतं। तर ह्याच्यासाठी आपल्याला 5, 7, 9 किंवा 11 कुमारिकांना तुम्ही बोलवू शकता किंवा सुवासिनी स्त्रिया ज्या असतात त्यांना तुम्ही बोलवू शकता। त्यांना हळदी कुंकू लावायचं, त्यांना महालक्ष्मी कथेचं जे पुस्तक आहे ते भेट म्हणून द्यायचं। त्याचबरोबर 1 रुपया किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला काय दक्षिणा द्यायची तीही द्यायची आणि एखादा फळही द्यायचं। तर अशा प्रकारे हे उद्यापन असतं, तर ते आपल्याला करायचं असतं। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर पिरियड्स आले किंवा सूतकानं किंवा काही अडचण आली तर ह्यावेळेस ही पूजा मांडणी आपण करायची नाही, तर ती घरातल्या इतर मंडळींकडून करून घ्यायची किंवा जर तेही कोणी करणं नसेल तर शेजारच्यांकडून करून घेतली तरीसुद्धा चालते। पण उपवास मात्र करायचा, उपवास हा सोडायचा नाही। आणि जर काही असंही करतात, जर ते तुमच्याकडून जर ते चुकलं तर त्यानंतरही मार्गशीर्ष महिन्यानंतरही काही जण ते उपवास कंटिन्यू करतात आणि त्यानंतर उद्यापन करतात, म्हणजे त्यांच्याकडनं ते चुकलेले असतात म्हणून तसं केलं तरीसुद्धा चालेल। पण जर तुमच्या घरामध्ये कोणी करणार असेल तर त्यांच्याकडून करून घेतलं तरीसुद्धा चालेल, नाही तर शेजारच्यांकडून करून घेतलं तरीसुद्धा चालेल। पण पूजा मांडणी झाल्यानंतर कथा वाचणं हे गरजेचं असतं। जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही इतर कोणाकडून वाचून घ्या किंवा तुम्ही यूट्यूबला लावून दिलं तरीसुद्धा चालेल, पण कथा वाचणं आवश्यक आहे, त्याच्यामुळं हा नियम मोडू नका। तर असे हे काही नियम आहेत, जास्त काही अवघड नियम नाही, छोटे आणि साधे सोपेच नियम आहे। मार्गशीर्षचे गुरुवार तुम्ही जर केले तर तुमच्या घरामध्ये कधीच कसलीच धनधान्याची कमी पडणार नाही। नक्की तुम्ही हे गुरुवार करून बघा। ह्या पूजेमध्ये ज्या देवीला म्हणजे ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय गोष्टी आहेत अशा गोष्टींचा तुम्ही समावेश करू शकता, जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कायम तुमच्यावर घरामध्ये ती नांदेल किंवा कायम तुमच्यावर तिचा आशीर्वाद राहील। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।